नमस्कार YouTube फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपल्या तृप्ती सुपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकामध्ये। तीच हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे पहा आणि मला मिळाली ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर। शुगर फ्री असे हे ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर मिळालेली आहे आणि ही शुद्ध साजूक तुपातील ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर मी कशा पद्धतीने पूर्ण केली हे मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर YouTube फॅमिली, आपल्या या भारतीय खाद्य संस्कृतीमधला हिवाळा स्पेशल हे ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर शुद्ध साजूक तुपातील तुम्हाला पण जर बनवायची असेल किंवा घरामध्ये खाण्यासाठी बनवायची असेल या हिवाळ्यामध्ये, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरेकू कॅम ब्लॉग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 9 नोव्हेंबर 2025। आज रविवार आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून तर चला तर YouTube फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। आणि हिवाळा स्पेशल भारतीय खाद्य संस्कृतीमधला पदार्थ नॅचरल गोडवा, नॅचरल ऑइल असणारे शुद्ध साजूक तुपातील शुगर फ्री ड्रायफ्रूट लाडू। प्रथम त्या लाडूची सर्व तयारी करून घेतली। नंतर गॅसवरती पॅन तापत ठेवला। पॅन तापला आणि गॅसची फ्लेम ही मंद केली आणि मंद गॅस फ्लेमवरती अर्धा सेकंदभर हे बदाम आहेत ते ड्राय रोस्ट करून घेतले। बदाम अर्धा सेकंद ड्राय रोस्ट केल्याच्या नंतर यामध्येच काजू आणि अक्रोड घातले, ते सुद्धा अर्धा सेकंदभर चांगले असे ड्राय रोस्ट करून घेतले। अशा पद्धतीने अर्धा सेकंदाच्या भराने काजू, बदाम, अक्रोड हे ड्राय रोस्ट करून घेतले आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी। नंतर याच पॅनमध्ये वॉटरमेलन सीड्स आणि तसेच ह्या भोपळ्याच्या बिया सुद्धा ड्राय रोस्ट करून घेण्यासाठी घातलेल्या आहेत। ह्या सुद्धा अर्धा सेकंदभर चांगल्या ड्राय रोस्ट करून घेतल्या। भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया अर्धा सेकंदभर ड्राय रोस्ट करून घेतल्यानंतर त्या सुद्धा ह्या प्लेटमध्येच थंड होण्यासाठी काढून घेतल्या। आता ह्याच प्लेटमध्ये हळीव घातलेली आहे। हळीव सुद्धा अर्धा सेकंदभर चांगली अशी ड्राय रोस्ट करून घेतली आणि नंतर ही सुद्धा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतली। नंतर गॅस बंद केला आणि या गरम पॅनमध्येच खसखस येना चांगली अशी ड्राय रोस्ट करून घेतली, ती पण थोडीशी अशी पॅन गरम असेपर्यंत। नंतर ही सुद्धा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतली। नंतर हाच पॅन पुन्हा गॅस करून मंद गॅस फ्लेमवरती गरम केला आणि यामध्ये चांगले अर्धा सेकंदभर जे आपले पांढरे तीळ असतात ते पांढरे तीळ सुद्धा यामध्ये छान असे ड्राय रोस्ट करून घेतले। पांढरे तीळ एकीकडे ड्राय रोस्ट होतं ते तोपर्यंत एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण ड्राय रोस्ट केलेले जे हे काजू, बदाम, अक्रोड, वॉटरमेलन सीड्स तसेच भोपळ्याच्या बिया आहे ना, या मिक्सरमध्ये घातल्या। कारण ह्याची जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठी पण नाही अशी भरड करायची आहे। तर पहा, अर्धा सेकंदभर आपले हे तीळ सुद्धा छान असे ड्राय रोस्ट झालेले आहेत। आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत। तर पहा, इथे काजू, बदाम, अक्रोड, वॉटरमेलन सीड्स आणि तसेच ते भोपळ्याच्या बिया एकत्रित करून अशी भरड करून घेतली। पहा, अशा पद्धतीने ही भरड करून घेतली। जास्त बारीक पण नाही केली आणि जास्त मोठी पण नाही केली, मीडियम पद्धतीने अशा पद्धतीने ही भरड करून घेतलेली आहे। ती एका प्लेटमध्ये काढून घेतली। मी इथे पॅनमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही ड्रायफ्रूटची भरड काढून घेतली त्यामध्येच हे सर्व सीड्स जे आहेत ते सुद्धा भरड करून घ्यायचे। जास्त बारीक नाही करायची, थोडीशी अशी भरड करायची आहे। यामध्ये खसखस तसेच ही हळीव आणि तीळ हे एकत्रित तीनही ह्या सीड्स आहेत ना, हे एकत्रित अशी थोडीशी नुसती जस्ट फिरवायची आहे हिला आणि लगेच मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। एकदम जास्त बारीक नाही केली आणि एकदम जास्त मोठी पण नाही ठेवली, मीडियम पद्धतीने ही भरड केली। एकदम जास्त बारीक केली असती ना तर त्याचं असं तेल हे झालं असतं, म्हणून तसं नाही केलं, फक्त मीडियम पद्धतीने भरड केली। पहा, अशा पद्धतीने हे सर्व सीड्स भरड करून घेतलेले आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपले भारतीय खाद्य संस्कृतीमधील पारंपरिक पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरेकू कॅम ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।
तर पहा इथे आपण पॅन पुन्हा मी इथे तापत ठेवलेला आहे. पॅन तापून दिला आणि गॅसची फ्लेम ही मंद केली आणि या पॅनमध्ये 2 टेबलस्पून म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते 2 चमचे यामध्ये शुद्ध साजूक गाईचं तूप घातलं आणि यामध्ये हे जे ओले खजूर आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे ओले खजूर या पॅनमध्ये घातले आणि याच्यामध्येच अंजीर कट करून घातलेले आहेत, म्हणजेच अंजीर तोडून घातले. आणि हे अंजीर आणि ओले खजूर मंद गॅसवरती 1-2 सेकंदभर घट्ट गोळा होईपर्यंत परतून घेतले. पहा अशा पद्धतीने 1-2 सेकंदभर घट्ट गोळा होईपर्यंत हे अंजीर आणि ओले खजूर या तुपामध्ये परतून घेतले. आणि ह्यामध्ये जे सीड्स म्हणजे हळीव तसेच पांढरे तीळ आणि खसखस जी भरड केली होती ना ती याच्यामध्ये घातली आणि 1 सेकंदभर चांगली एकजीव होईपर्यंत यामध्ये परतून घेतली. गॅसची फ्लेम ही मंदच आहे कारण इथे नॉनस्टिक पॅन मी वापरत आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम ही मंद ठेवलेली आहे. 1 सेकंदभर परतल्यानंतर यामध्ये काजू, बदाम, अक्रोड तसेच वॉटरमेलन सीड्स आणि भोपळ्याच्या बिया ज्याची भरड केली होती ती सुद्धा यामध्ये घातली आणि 2 सेकंदभर चांगलं हे मिश्रण एकजीव करून परतून घेतलं. इथे ना मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे म्हणून इथे गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे. जर तुम्हाला पण हे घरामध्ये खाण्यासाठी लाडू बनवायचे असेल किंवा ऑर्डरसाठी बनवायचे असेल तर तुम्ही जेव्हा ट्रायप्लायच्या कढईमध्ये बनवत असाल तर ट्रायप्लायच्या कढईमध्ये बनवताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवा आणि नॉनस्टिक पॅनमध्ये बनवत असाल किंवा नॉनस्टिक कढईमध्ये बनवत असाल तर गॅसची फ्लेम ही मंद ठेवूनच हे ड्रायफ्रूट लाडूचे जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे तयार करा. तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण जर हे ऑर्डरसाठी म्हणा किंवा घरामध्ये खाण्यासाठी हे ड्रायफ्रूट्स लाडू बनवायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पहा नॉनस्टिक पॅन असेल तर मंद गॅस करून आणि ट्रायप्लायची कढई वगैरे वापरत असाल किंवा पितळेची कढई वापरत असाल किंवा जर्मलची कढईमध्ये परतून घेत असाल तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ही संपूर्ण प्रोसिजर करा, संपूर्ण हा पदार्थ बनवून घ्या. आता इथे गॅसची फ्लेम ही बंद केली आहे म्हणजे गॅस बंद केला आणि हे जे लाडवाचं मिश्रण आहे ड्रायफ्रूट लाडवाचं मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं जेणेकरून थोडंसं असं थंड व्हावं म्हणून, म्हणजे लाडू वळताना असे चटके बसणार नाही म्हणून. तर पहा इथे काढून घेतलेलं आहे सर्व मिश्रण लाडवाचं मी आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घेतलं कारण ते कसं प्लेटमध्ये नीट व्यवस्थित मिक्सअप करता येत नव्हतं म्हणून एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि चांगलं असं मिक्सअप करून घेऊन छान असे विदाऊट शुगरचे हे ड्रायफ्रूट्स लाडू तयार करून घेतले, वळून घेतलेले आहेत. हे लाडू वळवण्यासाठी आहे ना हे जे मिश्रण आहे ते एकदम पण गरम असताना हे लाडू वळायचे नाही आणि एकदम थंड झाल्यावरती सुद्धा वळायचे नाहीत. मीडियम पद्धतीने म्हणजे जर हाताला सोसेल, हाताला गरम सोसेल इतपतच हे लाडू असं हे मिश्रण लाडवाचं तापमान हे होऊन द्यायचं आहे, टेम्परेचर हे होऊन द्यायचं आहे आणि नंतर हे लाडू वळून घ्यायचे आहेत. थोडंसं आता इथे मी वरतून एक चमचाभर इथे थोडंसं साजूक तूप घातलं आणि पुन्हा एकदा हे लाडवाचं मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेतलं. हे जे विदाऊट शुगरचे हे जे ड्रायफ्रूट्स लाडू आहेत ना ते पहा खाण्याचे फायदे खूप सारे आहेत. पहा ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना शुगर आहे ते सुद्धा लोक ही ड्रायफ्रूट्स लाडू खाऊ शकतात आणि ज्यांना शुगर नाही आहे त्यांची शुगर मेंटेन राहण्यासाठी सुद्धा हे विदाऊट शुगरचे असे शुगर फ्री तुम्ही ड्रायफ्रूट्स लाडू घरामध्ये बनवून ठेवू शकता. म्हणजे असं नाही की ज्यांना डायबिटीज आहे, शुगर आहे त्यांनीच हे विदाऊट शुगरचे शुगर फ्री असे लाडू ड्रायफ्रूट्स लाडू खावेत असं काही नाहीये. प्रत्येकाने कुणीही जरी हे लाडू खाल्ले तरी सुद्धा चालण्यासारखे आहेत. म्हणजे एकदम लहान मुलापासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत हे ड्रायफ्रूट्स लाडू कुणीही असे खाऊ शकतात. ज्या स्त्रियांचा मेनोपॉज सुरू आहे, ज्या स्त्रियांना, ज्या जेंट्सला, ज्या मुलाबाळांना रक्ताची कमतरता आहे म्हणजे ज्यांच्या अंगात रक्त कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्कृष्टरित्या असे हे ड्रायफ्रूट्स लाडू आहेत. ज्यांना वजन कमी करायचे आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा खूपच उत्कृष्ट आहेत आणि हेल्दी आहेत. हे ज्यांचा उपवास असेल उपवासाला सुद्धा आपण हे ड्रायफ्रूट्स लाडू खाऊ शकतो.
अशा पद्धतीचे हे शुगर फ्री असे हे ड्रायफ्रुट्स लाडू आहेत। आणि हो, ह्याच्यामध्ये जे खजूर वापरले आहेत ना, खजूर आपण इथे 200 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत। ज्यांची ऑर्डर होती ना, त्यांची ऑर्डर एकदम अर्धा किलोची पण अशी नव्हती बरं का, त्यांची ऑर्डर 400 ग्रॅमची होती। म्हणून 400 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये मला हे लाडू बनवायचे होते। जर तुम्हाला पण अशी ऑर्डर आली 400 ग्रॅमची किंवा घरामध्ये खाण्यासाठी बनवायची असेल तर ह्या मेजरमेंटनुसार तुम्ही हे सर्व मेजरमेंट या पद्धतीने घेऊन हे ड्रायफ्रुट्स लाडू तुम्ही घरामध्ये बनवून खाऊ शकता किंवा ऑर्डरसुद्धा तुम्ही या प्रमाणामध्ये बनवून देऊ शकता। पहा, मी पण हेच सर्व प्रमाण घेऊन हे ड्रायफ्रुट्स लाडू अशा पद्धतीने बनवलेले आहेत ऑर्डरचे। तर पहा, अशा पद्धतीने हे चांगले ड्रायफ्रुट्स लाडू असे वळून घेतले। अजिबात त्रास पडत नाही हे ड्रायफ्रुट्स लाडू वळायला। नाही तर काही वेळेस कसं होतं माहिती का, एकदम थंड झालं ना तर हे ड्रायफ्रुट्स लाडू वळायला थोडेसे कठीण जातात आणि एकदम गरम झालं तर हाताला पोळण्याची शक्यता असते। म्हणून थोडंसं हाताला जेवढं सोसल एवढी इतपत हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर पहा यूट्यूब फॅमिली, अशा पद्धतीने मी ही लाडूची ऑर्डर पूर्ण केली, ड्रायफ्रुट्स लाडूची ऑर्डर, आणि पॅकिंग करून त्यांची ऑर्डर लगेच दिली। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण अशा पद्धतीची जर ऑर्डर आली ड्रायफ्रूट लाडूची तर तुम्ही पण ह्या प्रमाणानुसार सर्व साहित्य घेऊन हे ड्रायफ्रुट्स लाडू घरी बनवून ऑर्डर तुमची पूर्ण करू शकता। तसेच घरीसुद्धा खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स लाडू बनवू शकता। तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंग व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।